नमस्कार. प्राईम पॉइंट मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. IMF न आज पाकिस्तानला जवळपास $2 अब्ज इतकं कर्ज मंजूर केलेलं आहे. आता या कर्ज मंजुरीमुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. याशिवाय भारतानं IMF कडे या संदर्भात विरोध का नाही केला याची चर्चा ही सुरू झालेली आहे. दुसरीकडे आपण बघतोय की अमेरिकेचा यामागे काही दुटप्पीपणा आहे का याबद्दलही बोललं जात आहे. आपण भारत पाक युद्धाच्या संदर्भाने जर का बघितलं तर आज भारतानं अत्यंत एक महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे की यापुढे जर पाकिस्तानकडून कोणतंही दहशतवादी कृत्य झालं तर ते ऍक्ट ऑफ वॉर समजलं जाईल आणि आम्ही युद्धाला सज्ज होऊ. हाही एक महत्वपूर्ण निर्णय त्यामध्ये घेण्यात आलेला आहे. या सगळ्या बरोबर लोक असंही म्हणतायत की या सगळ्या युद्धजन्य स्थितीचा भारतानं पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घ्यावा यासाठी प्रयत्न करावेत. नेमकं हे सगळं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या बरोबर संदेश सामंत हे आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक आहेत. ते आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. संदेशजी, खूप खूप स्वागत तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रामध्ये. नमस्कार. अगदी मी सुरुवातच याच्यापासून करतो की आज IMF ने जवळपास $2 अब्ज कर्ज पाकिस्तानला मंजूर केलं. मुद्दा हा आहे की एक तर भारत पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धजन्य स्थिती आहे, दुसरीकडे पाकिस्तान हा सातत्याने दहशतवादांना प्रोत्साहन देण्याचं काम करतोय आणि अशा स्थितीमध्ये हे कर्ज मंजूर झालेलं आहे. कसं बघायचं याच्याकडे? खरं तर काल रात्री किंवा आज सकाळी आपल्याकडे बातम्या आल्या की IMF ने पाकिस्तानला हे कर्ज मंजूर केलंय आणि तेव्हापासून सोशल मीडिया असेल किंवा इतर मीडिया असेल तिथे IMF ला प्रचंड शिवीगाळ होते आणि ऑफकोर्स हे नॅचरल सुद्धा आहे, कारण आपण अशा परिस्थितीत आहोत सध्या जेव्हा जागतिक घडामोडी या संपूर्णपणे आपण आपल्याच चष्म्यातनं पाहणार आहोत. पण मी जेव्हा लोकांशी किंवा माझ्या ज्या मित्रांनी मला मेसेज केले वगैरे त्यांच्याशी सुद्धा हे बोलतोय तेव्हा मी त्यांना एकच म्हणतोय की यात आश्चर्यजनक काय, म्हणजे यात नवीन असं काय किंवा यात अनएक्सपेक्टेड असं काय हे होणार होतं. म्हणजे भारताने याला विरोध केला किंवा भारत त्या काय म्हणतात त्या निर्णयात ऍबस्टेन राहिला. आपल्याला साधारणपणे निगेटिव्ह वोटिंग तिथे करता येत नाही, कारण IMF मध्ये प्रत्येक देशाला एक वोटिंगचा कोटा असतो. सो तुमचा IMF मध्ये जितकं कॉन्ट्रीब्युशन असतं त्यानुसार तुम्हाला वोटिंगचा कोटा असतो. म्हणजे सगळ्यात जास्त वोटिंग कोटा हा अमेरिकेकडे, त्यांच्याकडे काहीतरी 16 का 18% इतका वोटिंग कोटा आहे. सो प्रत्येक देशाच्या कॉन्ट्रीब्युशन नुसार IMF मध्ये तो वोटिंग कोटा असतो. तर भारताने जरी ऍबस्टेन केलं असलं तरी बाकी देशांनी ते कर्ज देण्यासाठी वोट केलंय. पण आपल्याला हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की आपण जरी IMF ला शिव्या घातल्या तरीही एक गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही की IMF तेव्हाच कर्ज मंजूर करतो जेव्हा तो जो मागणी करणारा देश आहे तो IMFच्या अटी आणि शर्ती या मान्य करतो. म्हणजे IMF ने आणि IMFच्या अटी शर्ती या खरंच कडक असतात. म्हणजे भारताने सुद्धा जेव्हा 89-90 मध्ये भारत जेव्हा IMF कडे गेला होता त्यावेळेला सुद्धा ज्या अटी शर्ती होत्या त्या किती कडक होत्या हे आपल्याला माहिती आहे. पाकिस्तानने तर वर्ल्ड रेकॉर्ड केलं, म्हणजे त्यांनी आतापर्यंत 24 वेळा IMF कडनं हे बेल आउट पॅकेज घेतलेलं आहे. तर IMF ने जेव्हा पाकिस्तानला हे कर्ज मंजूर केलंय तेव्हा ते कोणत्याही अटी शर्तींशिवाय केलेलं नसणार, ही त्यातली महत्वाची गोष्ट. आणि यातला दुसरा भाग असा की आपण या संपूर्ण प्रकरणात आपण गेले काही दिवस म्हणतोय की अमेरिका हा भारताचा मित्र आहे, मग अमेरिका पाकिस्तानला हे बेलआउट कसं काय देतो, किंवा अमेरिका हा भारताचा मित्र आहे तरीही युद्धाच्या काळात अमेरिका पाकिस्तानला ही मदत कशी देऊ करते. हा प्रश्न जरी वाजवी असला किंवा हा प्रश्न जरी अतिशय नॅचरल आपण भारतीय म्हणून हा प्रश्न असला तरी यात एक गोष्ट बघावी लागते की यात स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीचा सुद्धा प्रकार असतो. म्हणजे तुम्हाला उदाहरणच द्यायचं तर कदाचित अनेकांना हे आवडणार नाही, पण आपण जेव्हा रशिया आणि युक्रेनचा संघर्ष म्हणतो त्या संघर्षात भारताने अमेरिका ही हा आमचा मित्र आहे किंवा रशिया हा आमचा मित्र आहे म्हणून भारताने कोणा एकाची बाजू घेतली का? भारताने कोणाचीच एकाची बाजू घेतली नाही ना.
भारताने आपली स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी ही जपलीच ना त्यावेळेला. म्हणजे आम्ही कुठेतरी न्यूट्रॅलिटीचं धोरण घेणार ही भारताची भूमिका होतीच ना. मग या संघर्षात अमेरिका 100% भारताच्या बाजूने उभा राहीलच. आणि केवळ तिथे डोनाल्ड ट्रम्प आलेत म्हणून ते आपल्या बाजूने उभे राहतीलच असं नाही होणार आहे. अमेरिकेचे सुद्धा वेस्टेड इंटरेस्ट आहेत, प्रत्येक पाश्चात्य देशाचे सुद्धा वेस्टेड इंटरेस्ट आहेत आणि त्यांच्या वेस्टेड इंटरेस्ट नुसार ते गेम करणार. यातला अजून एक भाग बघायचा झाला तर समजा IMFने हे 1-1.5-2 अब्जचं पॅकेज पाकिस्तानला दिलं नसतं, आपण धरून चालू की ते रिजेक्ट झालं असतं, पाकिस्तानला दिलं नाही, सगळं मान्य आहे. पाकिस्तानकडे दुसरे पर्याय नव्हते का? पाकिस्तान चीनकडे जाऊ शकला असता किंवा पाकिस्तान तुर्कीकडे जाऊ शकला असता. आणि चीनचं ऑलरेडी पाकिस्तानवर जवळपास 28 अब्ज डॉलर्सचं कर्ज आहे. हे कर्ज वाढून 30 अब्ज डॉलर्स पर्यंत गेलं असतं. त्याने चीनला खरं तर फारसा फरक पडला नसता. पण पाकिस्तानचं जे बायलॅटरल लोन आहे चीनकडनं त्यात सुद्धा वाढ झाली असती. यापेक्षा आपण असं म्हणू की दगडापेक्षा वीट मऊ या प्रकाराने चीनचं पाकिस्तानवरचं कर्ज वाढण्यापेक्षा IMFचं पाकिस्तानवर असलेलं कर्ज वाढणं हे कधीही आपल्या दृष्टीने त्यातल्या त्यात बेटर आहे. हे पाकिस्तानला हे कर्ज कुठून ना कुठून मिळणारच होतं. त्याच्यामुळे ते चीनने देण्यापेक्षा IMFने देणं हे कधीतरी बेटर आहे असं आपण म्हणून चालू. मी लोकांचा रोष समजू शकतो, पण या रोषाच्या मागे सुद्धा किंवा या संपूर्ण आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या मागे सुद्धा अनेक गोष्टी आणि कंगोरे आहेत हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. पण मग या निमित्ताने मला एक म्हणजे जाणून घेण्यासाठी म्हणून मी हा प्रश्न विचारतो की ज्याचा तुम्ही आता मगाशी उल्लेख केला की भारताला नकाराधिकाराचा अधिकार नाही आहे, म्हणजे IMFच्या या बोर्डाच्या वर. आता ज्यांचे म्हणजे अमेरिकेचे जास्त सदस्य आहेत कारण त्यांचा स्टेक जास्त असेल, बरोबर, पण मग त्यांना नकाराधिकाराचा अधिकार असतो का नसतो? का हा सरसकट कुणालाच नाहीये, फक्त ज्याचे स्टेक जास्त आहेत त्यांचे सदस्य जास्त आहेत? नाही, कसं असतं IMF मध्ये तुम्ही जेवढं कॉन्ट्रीब्यूट करता तेवढे तुम्हाला वोटिंग राईट्स असतात. ओके, तेवढ्या पर्सेंटेज मध्ये तुम्हाला वोटिंग राईट्स असतात. त्याच्यामुळे एकतर तुम्ही हो असं मत देऊ शकता किंवा तुम्ही ऍब्स्टेन करू शकता. आता यात प्रत्येक प्रकारच्या वोटिंगला आणि प्रत्येक प्रकारच्या रेझोल्युशनला वेगवेगळे निकष लागू होतात. त्याच्या टेक्निकॅलिटीज सुद्धा भरपूर असतात. ओके, त्याच्यामुळे जसं काल आपल्याकडे माध्यमांमध्ये बातम्या आल्या होत्या की भारत ऍब्स्टेन राहिला पण भारत नकारात्मक वोट का नाही केलं, कारण तुम्हाला नकारात्मक वोट नाही करतायत. तुम्ही एकतर हो म्हणू शकता किंवा तुम्ही तिथे नाही जाऊ शकता. तुम्हाला नाही असं मतदान करता येत नाही. त्याच्यामुळे जे जे देश आहेत त्यांनी ओके असं अग्री केलं त्या मीटिंगमध्ये, ज्यांना नव्हतं द्यायचं. भारत फॉर एक्झाम्पल, भारताने ऍब्स्टेन केलं. त्याच्यामुळे IMF हे या फंक्शनवर चालतं. जनरली त्यांच्याकडे कन्सेन्ससचं धोरण आजमावलं जातं, म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा असं धोरण IMFचं असतं. या संस्था त्याच प्रिन्सिपलवर, त्याच तत्वावर अस्तित्वात आलेल्या संस्था आहेत. यात UN सारखा मतदान होत नसतं. अगदी. आता याच तत्वांवर आणि किंवा IMF सारख्या संस्थांची काही तत्व आहेत जे मगाशी तुम्ही म्हणालात की ते एखाद्याला जेव्हा कर्ज देतात तेव्हा त्यांच्या अटी या तेवढ्याच स्ट्रॉंगही असतात. पण मग असा जर आपण विचार केला, म्हणजे मला 2 गोष्टी तुमच्याकडनं समजून घ्यायच्या आहेत. आतापर्यंत 32 वर्षामध्ये जवळपास पाकिस्ताननं 28 वेळा IMF कडनं कर्ज घेतलेलं आहे. आता मुळामध्ये हे कर्ज देताना तुम्ही म्हणता तसं खूप त्यांच्या अटी असतात. मग या अटींचं खरोखरच तो पालन करतोय का? कारण सातत्याने पाकिस्तानच्या बद्दल हेच बोललं गेलं की जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे फंड्स येतात ते फंड्स हे म्हणजे नॉर्मली आम्हाला जे माहिती आहे की IMF का देतं बाबा, तर एखादं राष्ट्र हे बुडू नाही, डुबू नाही, त्यांचा विकासासाठी, त्यांच्या याच्यासाठी म्हणून ते दिलं जातं. पण पाकिस्तान सारखा देश जो दहशतवाद्यांना प्रोत्साहन देतोय, बरं हे काही आता लपून राहिलेलं नाहीये. हे लपून न राहण्यापेक्षा अनेक देशांना याची झळ बसलेली आहे, अमेरिकेसारख्या देशालाही बसलेली आहे. असं असताना हे कर्ज दिलं जातं, हा मुद्दा म्हणजे आता तुम्ही का दिलं गेलं वगैरे हे सगळं सांगितलं, पण मग त्याच्या तुम्ही एवढं म्हणता कडक अटी त्यांच्या आहेत की त्यांच्या अटींचं पालन करतच ते करतायत का नाही देश हे बघितलं जातं आणि मग ते दिलं जातं. पण इकडे तर पाकिस्तान कधीच आपल्याला तशा पद्धतीचं पालन करताना
आपल्याला तरी म्हणजे भारताच्या नजरेतनं आपल्या चष्म्यातनं तसं तरी ते जाणवत नाही. मग ते का दिलं जातं? म्हणजे आज बरं हे कर्ज मग काही प्रश्न असा पडतो की हे फुकट मिळतं का, बिनव्याजी कर्ज आहे का आणि कधी फेडा असं काही आहे का? कारण 28 वेळा हा देश त्यांच्याकडनं कर्ज घेऊन बसलेला आहे. आणि दुसरा माझा प्रश्न जो तुम्ही आता केलात की मग पाकिस्तानला चीनचे दरवाजे होते, तुर्कीचे दरवाजे होते की ज्यांच्याकडनं कर्ज घेतलं असतं, पण IMF कडनं घेणं हे जास्त हिताचं आहे असं तुम्ही म्हणालात, ते का? मी असं म्हणतोय की मी तुमचा दुसरा प्रश्न आधी घेतो की IMF कडनं कर्ज घेणं हिताचं आहे, हे मी पाकिस्तानच्या दृष्टीने हिताचं आहे असं नाही म्हणत आहे. मी असं म्हणतोय की भारत आणि जागतिक समुदायाच्या दृष्टीने हे जास्त हिताचं आहे. कारण पाकिस्तानने चीनचं कर्ज जास्तीत जास्त वाढवणं आणि चीनच्या काय म्हणतात, चीनच्या कंट्रोल खाली जास्तीत जास्त येणं, याच्यापेक्षा कर्जाचा काही भाग हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडनं घेतलेला असणं हे आपल्या दृष्टीने आणि जगाच्या दृष्टीने जास्त बरं. ओके, कारण IMF मध्ये जरी तुम्ही बघितलं तरी अमेरिकेचा कंट्रोल आहे, युरोपियन युनियनचा बऱ्यापैकी कंट्रोल आहे आणि या सगळ्यांनाच चीनची भीती आहे. म्हणजे चीनचा जो धोका आहे हा सामायिक धोका आहे. म्हणजे पाकिस्तान चीनच्या डेट ट्रॅप मध्ये ऑलरेडी आहेच, त्याला अजून किती जाऊ द्यायचं आणि चीनची ऑलमोस्ट ती कॉलनीच करून टाकायची का, हा विचार पाश्चात्य जगाला सुद्धा करावा लागतो. आता मी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की पाकिस्तानला IMF कडनं हे वारंवार लोन कसं मिळतं. याचं एक महत्वाचं कारण म्हणजे तुम्ही जर पाकिस्तानची स्ट्रॅटेजी बघाल तर त्यांनी अनेकदा ते जेव्हा कर्ज फेडीच्या प्रश्नावर डिफॉल्ट व्हायला येतात, कधी कधी ते व्याजही भरू शकत नाही अशी परिस्थिती येते, त्यावेळेला ते एकतर बायलॅटरल कर्ज घेतात आणि व्याजाची परतफेड करतात किंवा आधीचं कर्ज परतफेड करतात. त्याच्यामुळे ते फारसे डिफॉल्ट होत नाही. ही एक अत्यंत स्ट्रॅटेजिक मूव्ह आहे. यातला दुसरा भाग सुद्धा आपण एक लक्षात घ्यायला हवा की पाकिस्तान हे जगातलं एकमेव इस्लामिक न्यूक्लिअर वॉरहेड असणारं स्टेट आहे. त्याच्यामुळे पाकिस्तान डिफॉल्ट होणं हे पाकिस्तानपेक्षा जगाला जास्त धडकी भरवणार आहे. ओके, त्याच्यामुळे जगाचीही अशी अपेक्षा नसेल की पाकिस्तानने पूर्णपणे डिफॉल्ट व्हावं आणि हे डिफॉल्ट झालेलं पाकिस्तान त्याच्यानंतर जगासाठी त्रास व्हावं. असं असलं तरीही काही गोष्टी या घडत असतात. फॉर एक्झाम्पल, आता जूनमध्ये फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सची म्हणजे FATF ची मीटिंग होईल आणि या मीटिंगमध्ये आता भारत पुन्हा एकदा लॉबिंग करणार आहे की पाकिस्तानला FATFच्या ग्रे लिस्ट मध्ये टाकावं. पाकिस्तान हा FATFच्या ग्रे लिस्ट मध्ये अगदी ऑक्टोबर 2022 पर्यंत होता, पण पाकिस्तानने दहशतवादावर काहीतरी ठोस भूमिका घेतली किंवा त्यांनी मनी लॉन्डरिंगवर काही ठोस भूमिका घेतली असं ते जागतिक समुदायाला प्रूव्ह करू शकले. त्याच्यामुळे 2022 ऑक्टोबरमध्ये त्यांना FATFच्या ग्रे लिस्ट मधनं काढलं. ग्रे लिस्ट आणि ब्लॅक लिस्ट अशा FATFच्या 2 लिस्ट असतात. आता भारताचे पुन्हा प्रयत्न असे आहेत की जून मध्ये जी FATFची मीटिंग होईल त्या मीटिंगमध्ये पुन्हा एकदा भारत सगळे पुरावे सादर करेल आणि भारत जागतिक समुदायाला हे पटवून देण्याचा प्रयत्न करेल की पाकिस्तानला जे पैसे मिळत आहेत ते पैसे पाकिस्तान हा दहशतवादासाठी वापरतो. आणि असं जर झालं आणि पाकिस्तान पुन्हा जर FATFच्या ग्रे लिस्ट मध्ये गेला तर पाकिस्तानला येणारी आर्थिक रसद ही काही प्रमाणात का होईना आपल्याला ऑल्टर करता येईल किंवा त्याच्यात काही प्रमाणात का होईना आपल्याला मर्यादा आणता येते. आंतरराष्ट्रीय समुदाय काहीच करत नाही असं आहे का, तर असं नाहीये. पण आपल्या अपेक्षेनुसारच जग चालेल असं चालणार नाहीये. शेवटी जसे भारताला आपले इंटरेस्ट आहेत तसेच पाश्चात्य देश असतील किंवा जगातला कोणताही देश असेल त्या प्रत्येक देशाला त्यांचे इंटरेस्ट सर्व्ह करायचे. मग पाकिस्तानच्या भूगोलामुळे असेल किंवा कोणत्याही कारणामुळे असतील, पाकिस्तान हे त्यांचे इंटरेस्ट सर्व्ह करू शकतो म्हणून पाकिस्तान सुद्धा त्यांच्यासाठी मॅटर करतो. आणि ट्रम्प आल्याने अमेरिकेत एका रात्रीत परिस्थिती बदलेल असंही होणार नाही. या अपेक्षा अवास्तव अपेक्षा, पण जग असं चालत नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे, आता तुम्ही डोनाल्ड ट्रम्पचा उल्लेख केलेला आहे आणि आताची ब्रेकिंग बातमी जी माझ्या समोर चाललेली आहे तीच मी तुम्हाला विचारतो. डोनाल्ड ट्रम्प असं म्हणालेले आहेत की भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश युद्धविरामासाठी तयार आहेत
कसं बघायचं आपण याच्याकडे? बरोबर आहे. म्हणजे काल दुपारी जर म्हणजे 9 मेला काल दुपारी जर आपण बातमी पाहिली तर तेव्हा जेडी व्हॅन्स म्हणजे उपराष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे म्हणाले होते की इट इज नन ऑफ आवर बिझनेस. म्हणजे काल आपल्या माध्यमांमध्ये या बातम्या होत्या की जेडी व्हॅन्स म्हणाले भारत पाकिस्तानचं जे काही चालू आहे इट इज नन ऑफ आवर बिझनेस. काल रात्री किंवा काल संध्याकाळी रादर भारताने जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्सनुसार आपण काही प्रमाणात डिएस्केलेशन करण्याचे हिंट दिले होते. पण काल रात्री पुन्हा पाकिस्तानने अटॅक केले ज्याला आपण प्रत्युत्तर दिलं आणि हे प्रत्युत्तर फार गंभीर होतं आणि याच्यावरनं एस्केलेशन प्रचंड वाढलं. त्याच्यानंतर आज सकाळी म्हणजे 10 मेला सकाळी अशी बातमी आली की अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट ज्यांना म्हटलं जातं मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे आसिम मुनीर लष्कर प्रमुख यांना फोन केला. म्हणजे त्यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना नाही किंवा पाकिस्तानच्या अगदी पंतप्रधानांना नाही तर पाकिस्तान जी व्यक्ती खऱ्या प्रमाणात चालवते त्या आसिम मुनीरना फोन केला आणि आसिम मुनीरशी त्यांचं बोलणं झालं. ते काय बोलणं झालं हे आपल्याला कळलं नव्हतं. पण कदाचित आता जर तुम्ही ही बातमी मला सांगताय तर कदाचित त्यांनी आसिम मुनीरना डिएस्केलेट करायला सांगितलं असेल आणि भारताने सुद्धा कुठेतरी डिएस्केलेट करावं. कदाचित ऍक्च्युली बघायला गेलं तर भारताने कालच म्हटलं होतं की आम्ही डिएस्केलेट करणार आहोत. म्हणजे अगदी थेट म्हटलं नव्हतं पण तसे आपण हिंट दिली होती. जर आता अमेरिकेने असं म्हटलं असेल तर कदाचित अमेरिकेचं दोन्ही बाजूंनी बोलणं झालं असेल. कदाचित पाकिस्तानवर काही प्रमाणात का होईना दबाव आणण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला असेल आणि हे अमेरिकेचं दबाव तंत्र पाकिस्तानच्या बाबतीत यशस्वी झालं असेल. म्हणजे भारतावर दबाव आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण भारताने काल स्वतःहून ही इच्छा दाखवली होती. भारताला युद्ध नकोय ही भारताची पहिल्यापासून भूमिका आहे. हे युद्ध तुम्ही आमच्यावर लादताय ही सुद्धा भारताची भूमिका आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला अतिशय नीट लक्षात घेतलं पाहिजे. ओके. मग आता याच्याकडे बघत असताना म्हणजे आता तुम्ही म्हणला की काल भारताने ही भूमिका घेतलेली आहे की आम्हाला हे युद्ध एक्सलेट करायचं नाहीये. आता ही बातमी येते की ट्रम्प म्हणतायत की दोन्ही देश युद्धविरामासाठी तयार आहेत. आता 1 तासापूर्वी एक बातमी आली ज्याचा उल्लेख इंट्रो मध्ये सुद्धा केला होता. ती बातमी अशी आहे की भारताने आता असं म्हटलेलं आहे की या पुढच्या काळामध्ये कोणताही जरी दहशतवादी हल्ला झाला तर ते आम्ही ऍक्ट ऑफ वॉर समजू आणि युद्धाला तयार राहू. मग या तिन्हीचा मेळ कसा बघायचा आपण? बेसिकली कसं असतं माहितीये का की आता आपल्याकडे युद्ध ज्वर आहे सध्या. म्हणजे प्रत्येकाला वाटतंय भारताने युद्ध करावं. पण यात एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. म्हणजे कधी कधी युद्ध महत्वाचं असतं किंवा ते गरजेचं असतं हे आपण अमान्य करून चालणार नाही. पण भारत ही जगातली 4-5वी मोठी अर्थव्यवस्था आहे. पाकिस्तान हा तसाही कफल्लक देश आहे. त्यांच्याकडे तसंही हरण्यासारखं काहीच नाहीये. भारतीय अर्थव्यवस्थेला जेव्हा आपली उभरती अर्थव्यवस्था आहे जेव्हा लोकांच्या प्रचंड महत्वाकांक्षा आहेत तेव्हा अशा अर्थव्यवस्थेने खरंच युद्धाचा भार स्वतःहून घ्यावा का हा एक कुठेतरी सारासार विचार करण्याची गोष्ट असते. म्हणजे आपण घरात बसून देशाने युद्ध करावं आपण पीओके घ्यावं आपण हे घ्यावं ते घ्यावं हे म्हणणं सोपं असतं किंवा नागरिक म्हणून ही आपली इच्छा असणं यात सुद्धा मला काही गैर वाटत नाही. प्रत्येक जण आपल्याकडे राष्ट्रवादी असतो. पण तिथे सरकारमध्ये बसलेल्या माणसाला केवळ दिल्लीचा विचार करायचा नसतो तर त्या माणसाला 1.4 अब्ज भारतीयांचा विचार करायचा असतो. त्या माणसाला पुढच्या 25 वर्षांचा विचार करायचा असतो. लक्षात घ्या 71चं युद्ध आपण जिंकलं. आपण पाकिस्तानचे 2 तुकडे केले सगळं झालं. पण त्या युद्धात जी आपल्या अर्थव्यवस्थेची हानी झाली त्या हानीमुळे आपल्यावर 1975 साली आणीबाणीची सुद्धा परिस्थिती आली होती. त्याच्यामुळे 71चं युद्ध जिंकलं ही अर्धी स्टोरी असते. त्याच्या पुढे काय झालं हे आपल्याला विसरून चालत नाही. त्याच्यामुळे युद्ध करूया हे म्हणायला छान पण खरंच ते आता वर्थ आहे का याचे आपल्याला हिशोब मांडावे लागतात. त्याच्यामुळे कुठल्या लेव्हलपर्यंत जाऊन अटॅक करायचा कुठपर्यंत एस्केलेट करायचं आणि कुठे जाऊन थांबायचं या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. नक्कीच या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. संदेशजी एक चर्चा या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अशीही झाली की भारताला एक संधी आहे की पाकव्याप्त काश्मीर जो आहे तो आपल्या ताब्यात
घेऊ शकतो आपण, अशी एक संधी आहे. आपण कसं बघायचं, म्हणजे एकतर अशी खरंच स्थिती होती का, आहे का, म्हणजे या पुढच्या काळातही तशा पद्धतीचा भारतानं विचार करावा का, काय स्थिती आहे? पाकव्याप्त काश्मीर भारतात यावा ही तुमची माझी सर्व भारतीयांची इच्छा आहे. हो, पण आपल्याला एक विचार करायला हवा की हे आपण 1971 साली का नाही केलं. म्हणजे पाकिस्तानने जेव्हा अनकंडिशनल सरेंडर त्यावेळेला केलं होतं, ती गोष्ट आपण तेव्हा जी करू शकलो नाही, ती आज जेव्हा दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत तेव्हा आपण खरंच करू शकतो का. म्हणजे हा झाला एक भाग. यातला दुसरा भाग असा की आपण पाकव्याप्त काश्मीर जेव्हा म्हणतो तेव्हा तो फक्त काश्मीरचा प्रश्न नाहीये किंवा तो फक्त पाकिस्तानचा प्रश्न नाहीये. म्हणजे भारत म्हणतं की हा द्विपक्षीय प्रश्न आहे किंवा हा बायलॅटरल इश्यू आहे. पाकिस्तान म्हणतं की तुम्ही UN मध्ये गेलात, तो इश्यू आता इंटरनॅशनल इश्यू आहे, तो UNच्या अंतर्गत येतो, सगळं मान्य. पण या सगळ्यात न बोलली जाणारी एक गोष्ट म्हणजे पाकव्याप्त काश्मीरात आज चीनची सुद्धा गुंतवणूक आहे. म्हणजे पाकिस्तानमध्ये बांधलेल्या ग्वादरच्या बंदरापासून चीनच्या काश्गरमध्ये जाणारा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तो आजच्या पाकव्याप्त काश्मीरमधून जातो. म्हणजेच चायनीज इन्व्हेस्टमेंट, चायनीज गुंतवणूक ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये. उद्या भारताने समजा तिथे काही करण्याचा प्रयत्न केला किंवा ते परत घेण्याचा प्रयत्न केला तर हा मुद्दा हा केवळ भारत पाकिस्तान यांच्यात मर्यादित राहणार नाही. यात चायना फॅक्टर सुद्धा इन्व्हॉल्व्ह होणार. याचा अर्थ भारताला उत्तरेत जशा पाकिस्तान पश्चिमेला आहे, राईट, तसाच चायना सुद्धा आहे पूर्वेला. या दोन्हीशी एकत्र सामना करण्याची भारताची आपली परिस्थिती आहे का, हा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे. पाकव्याप्त काश्मीर यायला हवा, पण तो खरंच आता येण्यासारखी परिस्थिती आपल्याकडे आहे का, तर मला याचं कन्फर्म उत्तर आता तरी देता येणार. म्हणजे तो येईल असंही मी म्हणणार नाही आणि तो नाहीच येणार असंही मी म्हणणार नाही. असंही होणार. याला डिफेन्स आणि डिप्लोमसी या दोन्हीचं कॉम्बिनेशन लागेल. बर, तो येणार नाही असं आपण म्हणत नाहीच, म्हणू म्हणजे तसं आपण म्हणणार नाही. पण येण्याच्या बाबतीमध्ये काही असे आपल्याला झरोखे असे दिसत आहेत किंवा खिडक्यांचे किलकिलेपणा असा दिसू शकतो. आता सध्या अशी एक चर्चा होती या सगळ्या परिस्थितीमध्ये की पाकिस्तान हा अंतर्गतच खूप पोखरलेला आहे. मुळामध्ये बलुचिस्तान जो आहे हा बलुचिस्तान आता जवळपास पाकिस्तान पासून सरकलाच आहे. म्हणजे आता त्यांनी काही भूभाग स्वतःच्या ताब्यात घेतला असं बलुच लोकांनी जाहीर सुद्धा करून टाकलं. तिकडे खैबर पश्तूनख्वा जे आहे ते अफगाणिस्तानच्या जवळ जात आहे. इव्हन सिंध प्रांतामध्ये तिथली लोक नाराज आहेत पाकिस्तानच्या लष्करी सगळ्या, म्हणजे पाणीच त्यांचं तोंडचं पळवलं या लष्कराने पाकिस्तानच्या, त्यामुळे ते नाराज आहेत तिकडे. एकूण अंतर्गत सगळा जो कलह चालू आहे याकडे आपण कसं बघायचं आणि याची संधी आपल्यासाठी म्हणून काय? बघा, पाकिस्तान जर समजा स्वतःच्याच या अंतर्गत कलहामुळे डिसइंटिग्रेट झाला किंवा त्याचं विघटन झालं तर पीओकेचा प्रश्नच उरत नाही. म्हणजे तो इथे इंटिग्रेट होणं हा प्रश्नच उरत नाही. आपण सध्या जो विचार करतो हा एकसंध पाकिस्तानचा विचार करतो. अशा परिस्थितीत फक्त पीओके घेणं आपल्याला तितकं सहज शक्य आहे का, याचं उत्तर आता माझ्याकडे नाही. बलुचिस्तानमध्ये सुद्धा ज्या आपल्याकडे बातम्या येत आहेत किंवा आपल्याकडे सिंध प्रांतातनं ज्या बातम्या येत आहेत किंवा खैबर पख्तूनख्वामधनं बातम्या येत आहेत, लक्षात घ्या हे जेवढं सीमेवरचं युद्ध आहे तेवढंच हे सगळं इन्फॉर्मेशन वॉरफेअर सुद्धा आहे. यातल्या किती बातम्या खरंच खऱ्या आहेत, यातल्या किती बातम्या पेरलेल्या आहेत आणि हे सायकोलॉजिकल वॉरफेअर साठी पेरलेले आहेत, या सगळ्याचा आपल्याला कुठेतरी या सगळ्याची उत्तरं आपल्याला काही काळाने मिळतील की आता मिळणं शक्य नाही. कारण सध्या संघर्षाची परिस्थिती, बलूच लोकांचा संघर्ष आज नाही गेले कित्येक वर्ष चालू आहे. म्हणजे अगदी पाकिस्तान तयार झाल्यापासून तो चालू आहे. सिंधचाही प्रश्न तेव्हापासूनच आहे. आज पाकिस्तान खिळखिळा झालाय ही सुद्धा परिस्थिती खरी आहे. आधीपेक्षा आता खूप झालंय हे सुद्धा आपल्याला मान्य आहे. पण तो खरंच आता या क्षणी डिसइंटिग्रेट होईल का माहित नाही. म्हणजे होईलही आणि नाही होईल. म्हणजे सोव्हिएत संघाबद्दल पण कोणाला वाटलं नव्हतं की तो डिसइंटिग्रेट होईल. म्हणजे अगदी 87-88 पर्यंतही कोणाला वाटलं नव्हतं.
आणि सडनली 91 मध्ये सोव्हिएत संघाचं विघटन झालं आणि 15 देश निर्माण झाले. त्याच्यामुळे देशाचं विघटन हे कधी फार काळाने होऊ शकतं, कधी पटकनही होऊ शकतं. बरोबर. एक शेवटचा प्रश्न, म्हणजे आता तर युद्धाला पूर्णविराम मिळतो आहे, युद्धजन्य स्थितीला, आणि पुढे दोन्ही देश आता म्हणतात की आम्ही युद्ध थांबवायला तयार आहोत. पण समजा ही स्थिती कायम राहिली असती, आणि तुम्ही आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक आहात, ही स्थिती कायम राहिली असती, एखादी गंभीर स्थिती निर्माण झाली असती युद्धासारखी, तर आज भारताच्या पाठी आज किती देश आहेत, किती देशांनी आपल्याला सहकार्य केलं असतं, मदत केलं असतं, किंवा आगामी काळामध्ये कोणते देश आज भारताबरोबर आपल्याला जाणवतात दिसतात? कोणत्या प्रकारचं सहकार्य केलं असतं हे आपल्याला आधी मुळात बघावं लागतं. म्हणजे आज जर तुम्ही पाकिस्तान बघाल तर त्यांच्याकडे टर्किश ड्रोन्स आहेत, ओके, किंवा पाकिस्तानकडे चीनी हत्यार आहेत, चीनी मिसाईल्स वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, चीनी विमान आहेत, लढाऊ विमान आहेत. भारताकडे सुद्धा आपली जी राफेल आपण जी वापरतो आहोत ती फ्रेंच बनावटीची आहे, किंवा आपल्याकडे सुखोई 30 जी वापरतोय ती रशियन बनावटीची आहे. आपण जे हॅरप ड्रोन्स वापरलेत हे इस्रायली बनावटीचे, जे आपल्याकडे सुद्धा आपण प्रोड्यूस करतोय, आपल्याकडे अदानी डिफेन्स तर्फे ते प्रोड्यूस केले जात आहेत. पण या सगळ्यापेक्षा या काळात एक सपोर्ट फार महत्वाचा असतो, तो म्हणजे इंटेलिजन्सचा सपोर्ट. म्हणजे भारताला इतर देशांना डिरेक्टली इन्व्हॉल्व्ह करायला स्वतःहून आवडणार नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही मोर पार्टनर्स याच्यात इन्व्हॉल्व्ह करता आणि युद्ध करायला जाता, तेव्हा युद्ध फार एस्कलेट होतं आणि मग ते रिजनल वॉर होतं, किंवा त्याचं अगदी आपण जे दुसरं महायुद्ध बघितलं ते असंच झालं, त्यांनी याला पाठिंबा दिला आणि मग ते एस्कलेट झालं. त्याच्यामुळे आपल्याला जी काही आजपर्यंत युद्ध करायची होती ती आपल्याला बायलॅटरलच ठेवायची होती. म्हणजे 71चं युद्धही आपण अगदी तेच केलं की रशिया आपल्या सपोर्टसाठी का आला, कारण त्यांना अमेरिकेला बाहेर ठेवायचं आणि हे बायलॅटरल युद्धच ठेवायचं. तर आपण हा जो सपोर्ट म्हणतोय, आपल्याला बऱ्यापैकी या सगळ्यात इस्रायलने तर ऍक्च्युली खुलेपणाने पाठिंबा देईल. पण त्यापेक्षा कोण आपल्याला खुलेपणाने पाठिंबा देईल, दक्षिण आशियात तरी सगळ्यांनी न्यूट्रॅलिटीचीच भूमिका घेतली आहे. कारण आपल्याला जरी वाटत असलं की सगळ्यांनी आपल्या बाजूने उभं राहावं, जसं मी आधी म्हटलं की परत त्यांचे प्रत्येकाचे सुद्धा इंटरेस्ट आहेत. पण यात एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की या आधीच्या संघर्षांमध्ये संपूर्ण इस्लामी जग हे पाकिस्तानच्या बाजूने उभं राहायचं. म्हणजे 65चं युद्ध, 71चं युद्ध, यात इंडोनेशिया सारखे देश किंवा पश्चिम आशियातले देश हे खुलेपणाने पाकिस्तानच्या बाजूने उभे राहायचे. पण आज भारताची अर्थव्यवस्था, भारताची बाजारपेठ आणि भारताची कुवत या तिन्ही परिस्थिती इतक्या बदलल्या आहेत की आज इस्लामिक देश सुद्धा खुलेपणाने पाकिस्तानच्या बाजूने उभे राहत नाही. जे काही सांगतात की दोन्ही बाजूनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, हेच सगळ्यांचं म्हणणं आहे. हेच कतरचं सुद्धा स्टेटमेंट आहे, हेच थोड्याफार प्रमाणात सौदी अरेबियाने म्हटलंय, हेच UAE सुद्धा म्हणण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जे आधी आपल्या सरळ सरळ विरोधात जात होते ते आता विरोधात जात नाही, ते न्यूट्रॅलिटीची भूमिका घेतात. कोणी बाजूने येण्यापेक्षा जे विरोधात जायचं ते न्यूट्रल होणं सध्या आपल्यासाठी जास्त गरजेचं आहे. आणि हे यशस्वीपणे होताना आपल्याला दिसतंय. याचं कारण म्हणजे आपली गेल्या 20-30 वर्षात सुधारलेली डिप्लोमसी, बाजारपेठ आणि आपली वाढलेली क्रयशक्ती. नक्कीच संदेशजी, खूप महत्वपूर्ण सगळी तुम्ही माहिती या सगळ्या दरम्यान दिलीत आणि तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी आलात, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. मलाही खूप मजा आली.